come towards next part, derivative of inverse function. Okay, derivative of inverse function. What is mean by inverse function? See here, if f is a function from set x to set y which is 1 1 and onto, you know 1 1, for every x there one and only one corresponding image in y, and onto means codomain equal to range. Every element is y, in y is related to element in x. याच्यात एक्स्ट्रा एलिमेंट असतील का? नाही. असं जर असेल तर देन द रिव्हर्स फंक्शन, उलटा प्रवास, देन द रिव्हर्स फंक्शन कुणीकडनं, y कडून पुन्हा कुणीकडे यायचं, x कडे यायचं, देन ती फंक्शन y to x called inverse function and denoted by f inverse y, denoted by f inverse y. बघा पुन्हा, if f is a function from x to y is 1 1 and 2, then only its reverse function exists, and that reverse function we call it as a f inverse y upon x. Okay, see here, यातला एलिमेंट आहे हा आपण कशाने दाखवतो माहिती आहे, x ने, आणि हा जो y आहे हा y आहे, पण हा y काय आहे, इमेज ऑफ x अंडर f आहे. सिमिलरली हियर यातला एलिमेंट कशाने दाखवणार आपण, स्मॉल y ने दाखवणार, आणि हा काय आहे, इमेज आहे. हा एलिमेंट, यातला एलिमेंट हा इमेज आहे कुणाची, f इनवर्स y ची इमेज. सिमिलरली वायचा एलिमेंट, वाय एलिमेंट कसा असतो, इमेज असतो कुणाचा, याचा, अंडर एफ. तसा यातला एलिमेंट काय असेल, इमेज असेल कुणाचा, अंडर इनवर्स फंक्शन. याची इमेज ही आहे एफ इनवर्स वाय इक्वल टू एक्स, असा हा इनवर्स फंक्शन आहे. ओके, आणि मग तो आणि त्याचा बघा आता पुन्हा हे फंक्शन आहे एक्स टू वाय, हे 1 1 पण आहे, ऑन टू आहे. मग एक्स कडून वाय जायचं, वाय कडून पुन्हा एक्सकडे यायचं, म्हणजेच काय झालं माहिती आहे, फंक्शन जे रिव्हर्स फंक्शन आहे ते कशाने दाखवलं आपण, एफ इनवर्सने दाखवलं. एफ नॉट एफ इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू एक्स, और उलटा केला, एफ इनवर्स नॉट एफ ऑफ एक्स, एफ इनवर्स नॉट एफ ऑफ एक्स इक्वल टू एफ इनवर्स एक्स. आणि मग याच्यापासून तुम्हाला 6 आयडेंटिटी मिळतात. एफ इंटू एफ इनवर्स म्हणजे आता आपण ट्रिग्नोमेट्रीमध्ये जर आलो, कोणतंही फंक्शन तो आणि त्याचा इनवर्स, तो आणि त्याचा इनवर्स जर एकत्र केला, दे आर रेसिप्रोकल ऑफ इच अदर. हे काय आहे, एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत. आणि ही तुमची बेसिक डेफिनेशन आहे, बेसिक पार्ट. कॉम्पोजिशन ऑफ अ फंक्शन अँड इट्स रिव्हर्स फंक्शन इज ऑलवेज टू बी आयडेंटिटी फंक्शन, याला आयडेंटिटी फंक्शन म्हणतात. तर हा बेसिक कन्सेप्ट आहे इनवर्स फंक्शनचा. आणि मग याच्यामुळे तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीमधले 6 रिझल्ट्स मिळतात. कोणता, साइन इनवर्स एक्स, तो आणि त्याचा इनवर्स कॅन्सल, काय राहील एक्स, और उलटा लिहिला तर साइन इनवर्स ऑफ साइन एक्स. सिमिलरली कॉस इनवर्स एक्स इक्वल टू एक्स, और cos inverse of cos x, tan inverse x equal to x equal to tan inverse of tan x. Similarly for others, cot inverse x equal to x is same as cot inverse of cot x. Similarly sec inverse x equal to x, or sec inverse of sec x. And last, cosec inverse x equal to x is same as cosec inverse of cosec x. आणि असे हे 6 रिझल्ट्स तुम्हाला मिळतील. आता या कॉस इनवर्सचं रूपांतर नाही करता, पण इथं समजा साईन ऐवजी कॉस आला,
साईनऐवजी कॉस आला तर साईनचं रूपांतरमध्ये कॉसमध्ये करता येईल, कॉसचं रूपांतर साईनमध्ये करता येईल. एक 11वीचा एक फॉर्म्युला आहे, कोणता माहिती आहे? साईन ऑफ पाय अपॉन 2 मायनस थिटा. 90 मायनस केला की साईनचा काय होईल? कॉस होईल. आणि कॉसचा कॉस पाय बाय 2 मायनस थिटा इक्वल टू साईन थिटा. यांच्या साह्याने इकडचा पार्ट आपल्याला चेंज करता येऊ शकतो. साईनऐवजी जर कॉस आला तर साईन 90 मायनस, इथं कॉसऐवजी साईन आला तर कॉस 90 मायनस. 90 मायनस केला की साईनचा कॉस होतो, कॉसचा साईन होतो. क्वाड्रंट पहिला आहे, नो चेंज इन साईन, ऑल आर पॉझिटिव्ह. पहिल्या क्वाड्रंटमध्ये सगळे पॉझिटिव्ह असतात आणि असे हे तुम्हाला 6 रिझल्ट फक्त डेफिनेशनपासून मिळतात. हा सगळा पार्ट इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, हा जो पहिला पेपर आहे, पहिल्या पेपरमधला जो 3रा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आहे. पण आपण अगोदर डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणून आता हे रिझल्ट्स आपल्याला डायरेक्ट कसे आले पुन्हा तिकडे कळेलच. ओके, पण हे बेसिक फॉर्म्युलेज आहेत. ओके, कम टुवर्ड्स डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन. मग अशाचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा? तर याच्यासाठी एक थेरम आहे, कोणता तो बघूया आपण. this theorem on inverse function. Suppose y equal to f of x is a differentiable function of x on an interval I and y is 1 1 and on 2. आपण इनवर्समध्ये बघितलंय. such that dy by dx not equal to 0 on I, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह दिलेल्या इंटरवलवरती 0 नाही. Also f inverse y is differentiable on f of I. त्या इंटरवलमध्ये ते फंक्शन काय आहे, त्याचं इनवर्स फंक्शन पण डिफरन्शिएबल आहे. तर देन डी अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय ऑफ इनवर्स फंक्शन एफ इनवर्स वाय इक्वल टू 1 अपॉन एफ डॅश एक्स ऑर डी एक्स बाय डी वाय इक्वल टू 1 अपॉन डी वाय बाय डी एक्स. कसं? तर पुन्हा सांगतो बघा. हे तुमचं फंक्शन आहे. एफ इज अ फंक्शन फ्रॉम सेट एक्स टू सेट वाय. यातला एलिमेंट कशाने दाखवणार आपण? स्मॉल एक्सने दाखवणार. यातला एलिमेंट कशाने दाखवणार? वायने दाखवणार. ओके, हे डिफरन्शिएबल आहे, याचा अर्थ याचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट आहे. हे कसं आहे? 1 1 आणि ऑन 2 आहे. या वायलाच काय म्हणतो आपण? इमेज म्हणतो. असं असेल तर काय होतं? इनवर्स फंक्शन. इनवर्स फंक्शन कशाने दाखवतो आपण? एफ इनवर्समध्ये जो डोमेन आहे तो रेंज होतो, रेंजचा डोमेन होतो. याला इंटरवल दिला आहे, त्या इंटरवलमध्ये हे फंक्शन कसं आहे? डिफरन्शिएबल आहे. मग त्याच इंटरवलवरती इनवर्स फंक्शन एक्झिस्ट आहे. y2, कारण ते 1 1 ऑन 2 जिथं आहे तिथंच इनवर्स एक्झिस्ट असतो. y2x, यातला एलिमेंट पुन्हा वायने, यातला एलिमेंट एक्सने, पण हा काय आहे माहिती आहे? याची इमेज आहे. कुणाच्या अंडर? इनवर्सच्या अंडर. एक्स इक्वल टू एफ इनवर्स वाय. आणि आता काय दिलेलं आहे ते बघा. सपोज वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स हे डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, म्हणजे लेवरी डेफिनेशन लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0ची. डिफरन्शिएबल फंक्शन ऑन इंटरवल आय अँड वाय कसं आहे? 1 1 अँड ऑन 2 ऑन दॅट इंटरवल. देन द इनवर्स फंक्शन आल्सो डिफरन्शिएबल. हे डिफरन्शिएबल असलं तर इनवर्स फंक्शन आल्सो डिफरन्शिएबल ऑन एफ ऑफ आय, म्हणजे काय? डोमेन. याचा आता रिव्हर्स झाल्यावर काय होईल? हा डोमेन होईल, हा कोडोमेन होईल. ओके, डोमेन ऑफ आय एफ ऑफ आय. देन डी अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ इनवर्स वाय, याचा डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ इनवर्स वाय इक्वल टू 1 अपॉन एफ डॅश एक्स और डी एक्स बाय डी वाय इक्वल टू दिस. ओके, हा बेसिक कन्सेप्ट आहे. मग हा जर कळाला तर मग आता याचा प्रूफ बघा किती सिम्पल होऊन जातो. म्हणजे इथं दोन्ही गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. सिन्स काय काय दिलं आहे बघा. वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स, वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स अँड हा काय आहे? एफ इनवर्स म्हणजेच काय आहे? एक्स इक्वल टू एफ इनवर्स वाय आर काय म्हटलेलं आहे त्यांनी? डिफरन्शिएबल फंक्शन्स. हे दोन्ही कसे आहेत? डिफरन्शिएबल फंक्शन्स आहेत. म्हणजेच काय? समजा आपण म्हणले डेल्टा एक्स अँड डेल्टा वाय बी स्मॉल इन्क्रिमेंट्स. कुणासाठी? लेबनिझच्या नोटेसाठी. स्मॉल इन्क्रिमेंट्स इन एक्स अँड वाय.
ओके, इकडे एक्समध्ये चेंज होईल देन वायमध्ये चेंज होईल, इकडे उलटं होईल, पहिल्यांदा वायमध्ये चेंज होईल देन एक्समध्ये पण चेंज होईल. मग तो चेंज मानला आपण. लेट डेल्टा एक्स अँड डेल्टा वाय बी स्मॉल इन्क्रीमेंट इन द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय. ओके, करस्पॉन्डिंगली हे चेंज करस्पॉन्डिंगली. ओके, ॲज ते स्मॉल चेंज आहे मग ते आपण नॉन झिरो घेऊ. देन डेल्टा वाय आल्सो नॉन झिरो. डेल्टा एक्स झिरो नाही झाला तर डेल्टा वाय पण झिरो नाही होणार. ओके, नंतर आता पुढे काय दिलं आहे बघा. ओके, वी हॅव एक रिलेशन घेतोय मी सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्यावर हा प्रूफ डिपेंड आहे. वी हॅव डेल्टा एक्स डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इंटू डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय. सांगाल याची किंमत काय येते, एवढंच महत्त्वाचं आहे फक्त. डेल्टा एक्स हा म्हणजे डी वाय बाय डी एक्सचा पार्ट आहे, त्याचा रिव्हर्स उलटा केला तो आणि त्याचा रिव्हर्स, यांचा ॲन्सर नेहमी काय येईल, डेल्टा वाय कॅन्सल, डेल्टा एक्स कॅन्सल 1. एनी ऑब्जेक्शन. एकदम सोपा पार्ट आहे. ओके, देअरफॉर दॅट इज इक्वल टू, याच्यावरनं बघा मी काय करतोय. देअरफॉर डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय ची किंमत काढतोय. डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय म्हणजे याची किंमत, डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय इक्वल टू 1 अपॉन डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. 1 अपॉन डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. एनी ऑब्जेक्शन. ओके, मग टेकिंग लिमिट कोण डिफरन्शिएबल आहे पहिल्यांदा, एफ ऑफ एक्स. मग टेकिंग लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 ऑन बोथ साइड्स. आणि मग काय तुमचं लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 1 अपॉन डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. Any objection? But we know that as delta x tends to 0, then delta y also tends to 0. Delta x tends to 0, then delta y also tends to 0. Okay, and therefore आपल्याला काय मिळेल माहिती आहे, therefore लिमिट डेल्टा एक्स ऐवजी मी काय घेऊ शकतो, डेल्टा वाय टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इक्वल टू 1 अपॉन लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. एनी ऑब्जेक्शन. याचं एलिमेंट घेतलं याचं एलिमेंट घेतलं पण इथं डेल्टा, इथं डिनॉमिनेटरला कोण आहे डेल्टा वाय आणि हे स्मॉल इन्क्रीमेंट आहे. एक 0 झाला तर दुसरा पण होईल, 0कडे चालला स्मॉलर टेन्स टू 0 म्हणजे काय, मुव्हिंग टुवर्ड्स म्हणजे डिफरन्स कमी कमी होतो आहे तर हा पण 0 होईल. ओके, मग आता याला एक नंबर देऊया. बट आपल्याला काय दिलं आहे, बट वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स हे काय आहे, डिफरन्शिएबल आहे. पहिलीच ओळ आहे, डिफरन्शिएबल फंक्शन आहे. याचाच अर्थ काय आहे माहिती आहे ना, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स एक्झिस्ट फायनाईट अँड इट इज कॉल्ड ॲज अ डी वाय बाय डी एक्स. आणि मग ह्या किमती कुठं टाकायच्या, अँड देअरफॉर एक नंबरमध्ये जर त्या किमती टाकल्या तर तुम्हाला मिळेल लिमिट डेल्टा वाय टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इक्वल टू 1 अपॉन डी वाय अपॉन डी एक्स and given to be dy upon dx must be non-zero for finite. दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये dy by dx कसं आहे, 0 नाही. मग सिन्स RHS एक्झिस्ट वरती घेतोय मी अँड देअरफॉर RHS एक्झिस्ट, कारण RHSला डेरिव्हेटिव्ह मिळाला आहे. याचाच अर्थ काय, लेफ्ट हँड साईड आल्सो एक्झिस्ट अँड इक्वल टू त्याची किंमत काय येईल, अँड त्याची किंमत घेऊ आपण लिमिट डेल्टा वाय टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इक्वल टू डी एक्स बाय डी वाय. अँड देअरफॉर ह्या किमती जर आपण ह्या शेवटच्या इक्वेशनमध्ये प्रोव्हाइड केल्या तर बघा काय होतं. देअरफॉर याला नंबर देऊया आपण 2. इक्वेशन 2 बिकम्स and then
पर फ्रॉम टू dx by dy equal to 1 upon dy upon dx comma dy upon dx not equal to 0 and over. बघा बरं, बघा पुन्हा प्रूफ. since x and y are differentiable function, okay, x y is f of x and x equal to f inverse y, both are given to be differentiable function. मग मी इन्क्रीमेंट घेतलेले डेल्टा एक्स विथ द इन्क्रीमेंट इन वाय, डेल्टा वाय विथ द इन्क्रीमेंट. इन्क्रीमेंट म्हणजे व्हेरी व्हेरी स्मॉल पॉझिटिव्ह चेंज किंवा नॉन झिरो चेंज. मग हा नॉन झिरो म्हणजेच दोन्ही पण चेंज हो. मग हे रिलेशन घेतलं तो आणि त्याचं रेसिप्रोकलचं रिलेशन नेहमी 1 येतं. प्रॉडक्ट ऑफ गिव्हन अँड इट्स रेसिप्रोकल डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इंटू डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय. मला dx बाय dy करायचा होता इनवर्स फंक्शन, म्हणून मी हा शिफ्ट केला. दोन्ही बाजूचं लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 आहे, डेल्टा एक्स टेन्स टू 0 इथं चालेल, परंतु इथं नाही. नंतर याला हे फंक्शन कसं आहे, डिफरन्शिएबल आहे. याचा अर्थ याची किंमत dy अपॉन dx आहे. याचा अर्थ RHSची किंमत मला मिळाली, म्हणून LHSची सुद्धा आहे. आणि तिलाच काय म्हणलं आपण, लिमिट डेल्टा वाय टेन्स टू 0 डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय इक्वल टू dx बाय dy आणि ती किंमत टाकून दिली. आणि हा मिळाला तुम्हाला थेरम, हा मिळाला तुम्हाला रिझल्ट्स डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. व्हेरी सिम्पल पार्ट आहे. रायटिंग प्रॅक्टिस पाहिजे, आला तर 3 मार्काला येऊ शकतो. ओके, तर इथं आपण थांबू, याचा दुसरा पार्ट बघूया. बघा, याच इनवर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपण दुसऱ्या मेथडने म्हणजे कॉम्पोजिट चेन रूल जो झाला की नाही त्याच्या सहाय्याने सुद्धा घेऊ शकतो. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की एक रिझल्ट आहे की तो फंक्शन, हा फंक्शन आणि याचा इनवर्स यांची व्हॅल्यू नेहमी काय येते, एक्स येते. फंक्शन आणि त्याचा इनवर्स, एफ इनवर्स एफ ऑफ एक्स, एफ इनवर्स एफ ऑफ एक्स हे इनवर्स फंक्शनचं डेफिनेशन आहे, बेसिक डेफिनेशन. तो आणि त्याचा इनवर्स म्हणजेच काय, एफ इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स. आणि यालाच म्हणतो आपण आयडेंटिटी फंक्शन. असं असेल तर त्या दोघांना एकमेकांचे इनवर्स म्हणतात. एफ इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल टू काहीच नाही, सिम्पल कन्सेप्ट आहे. मग याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डिफरन्शिएट. आपल्याला चेन रूल माहिती आहे ना, काही घाबरायचं कारण नाही. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, तुम्हीच सांगा. मग सगळ्यात बाहेर कोण आहे, एफ इनवर्स आहे. मग हा थोडा वेळ नाही असं समजलं तर आपला रूल काय सांगतो, एफ इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह हा पार्ट आहे तसाच इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कुणाचाही एफ ऑफ एक्स, आणि इकडे एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, राईट साईडला 1 येतो. चेक करा, माझ्यावर विश्वास ठेवायचं काही कारण नाही. बघा, सगळ्यात बाहेर कोण आहे, एफ ऑफ. मग आपला रूल काय सांगतो, पहिल्यांदा त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. ओके, एक्स ऐवजी कोण आला आहे, एफ ऑफ एक्स आहे, तो लिहून टाका आणि त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिपल करा. चेन रूल, हा काय वापरला मी, चेन रूल वापरला, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. ओके, त्यातला एफ इनवर्स ऑफ, एफ इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स इंटू एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण कशाने लिहितो माहिती आहे ना, एफ डॅश एक्स. दोन्हीकडे सेम व्हेरिएबल आहे, एफ डॅश एक्स इक्वल टू 1. म्हणजेच मला इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. मग एफ इनवर्स डॅश ऑफ एफ ऑफ एक्स, शिफ्ट दिस पार्ट टू द राईट, इट बिकम्स 1 अपॉन एफ डॅश एक्स. झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह. आता तुमच्या लँग्वेजमध्ये येऊया. सिन्स इफ वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स, काय दिलेलं आहे, वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स दिलेलं आहे. हे काय म्हटलेलं आहे आपल्याला, डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स अँड एक्स इक्वल टू जी इनवर्स वाय, एक्स इक्वल टू जी इनवर्स वाय इज एक्झिस्ट अँड डिफरन्शियल. हे पण काय आहे, दिलेल्या इंटरवलवरती एक्झिस्ट आणि कसं आहे, डिफरन्शिएबल आहे. मग आता बघूया किमती टाकून. देअरफॉर ह्या किमती जर मी टाकल्या तर तुम्हाला काय मिळेल बघा, एफ इनवर्स डॅश, एफ इनवर्स
आणि हे फंक्शन काय आहे, एफ ऑफ एक्स आहे. एफ ऑफ एक्सलाच काय म्हटलं मी, वाय म्हटलं. बघा एफ ऑफ एक्सला किमती टाकल्या फक्त मी. एफ ऑफ एक्स म्हणजे वाय इक्वल टू 1 अपॉन एफ डॅश एक्स. एफ डॅश एक्स एफ इनवर्स वाय, याचाच अर्थ काय आहे, डिफरन्शिएबल आहे. याचा अर्थ डी वाय अपॉन डी एक्स बरोबर काय आहे, एफ डॅश एक्स आहे. आणि याचा अर्थ काय आहे, एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ वाय, म्हणजे डी एक्स बाय डी वाय इक्वल टू जी इनवर्स वाय डॅश. आणि जर ह्या किमती मी टाकल्या तर बघा बरं आता काय येईल ते, एफ इनवर्स फंक्शन कशाने दाखवलं आहे आपण, जीने दाखवलं आहे. एक्स इक्वल टू, बरोबर आहे, माझ्याकडनं जी चुकला, जी ऐवजी काय पाहिजे होता, वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, आणि एक्स इक्वल टू एफ इनवर्स वाय इज एक्झिस्ट अँड डिफरन्शिएबल. आणि म्हणून इथं काय येईल माहिती आहे ना, एफ इनवर्स डॅश ऑफ वायचा डेरिव्हेटिव्ह. जर ह्या किमती टाकल्या तर बघा तुम्हाला काय मिळेल, डी एक्स बाय डी वाय इक्वल टू 1 अपॉन एफ डॅश एक्स, म्हणजेच डी वाय बाय डी एक्स. आणि डी वाय बाय डी एक्स गिव्हन टू बी नॉन झिरो किंवा नॉन झिरोच पाहिजे तरच त्याचा ॲन्सर येईल. आणि असा हा झाला रूल. व्हेरी सिम्पल कन्सेप्ट आहे ही. ऑर मेथड आहे, डेरिव्हेटिव्ह विथ इनवर्स फंक्शन विथ द हेल्प ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. याच्यावर पुढे जाऊन प्रॉब्लेम पण आहे, तुमचे MCQ मध्ये पण याच्यावर प्रॉब्लेम आहे. फक्त हा बघा सिम्पल आहे, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. ओके, पूर्वी हा प्रूफ नव्हता, यावर्षी हा नवीन ॲड केला आहे. एफ इनवर्स डॅश एफ ऑफ एक्स इंटू एफ ऑफ एक्स, पण हा डिफरन्शिएबल आहे, मग याची किंमत वाय आहे. आणि हा 1 अपॉन एफ डॅश एक्स आहे, पण वाय ही डिफरन्शिएबल फंक्शन आहे, याचा अर्थ डी वाय बाय डी एक्स एक्झिस्ट आहे, त्यालाच आपण एफ डॅश एक्स म्हणतो. हा पण इनवर्स फंक्शन पण पॉसिबल आहे, एक्झिस्ट आहे, डिफरन्शिएबल आहे, याचा अर्थ डी वाय बाय डी वाय इक्वल टू एफ इनवर्स वाय डॅश. फक्त मी काय केलं, या ठिकाणी किमती टाकून दिल्या, या ठिकाणी किमती टाकून दिल्या. एफ इनवर्स वायचा काय आहे, डेरिव्हेटिव्ह आहे. एफ इनवर्स याला म्हटलं वायचा काय आहे, डेरिव्हेटिव्ह आहे. आणि म्हणून तो कशाने दाखवला, एफ इनवर्स वाय डॅशचा डेरिव्हेटिव्ह डी एक्स बाय डी वायने. आणि हा रूल आहे. ओके, वापरताना आपण हा असा नाही वापरत, वापरताना व्हाईल युजिंग आपल्याला काय असतं, दिलेल्या प्रॉब्लेमला आपण जनरली वाय मानतो आणि मग यूज कसा करायचा, रिव्हर्स वापरायचा. युजिंग इन प्रॉब्लेम सॉल्विंग वी यूज डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 1 अपॉन डी एक्स बाय डी वाय. जनरली आपण प्रॉब्लेम सोडवताना असा वापरतो, प्रॉब्लेम सोडवताना असा वापरतो, प्रूव्ह करताना मात्र असा प्रूव्ह करतो. तर हा दोन्हीमधला मेन डिफरन्स आहे. ओके, व्हाईल सॉल्विंग प्रॉब्लेम, व्हाईल सॉल्विंग प्रॉब्लेम वी यूज दिस फॉर्म्युला. प्रॉब्लेम सोडवताना आपण हा वापरतो. याच्यावरचे काही बेसिक प्रॉब्लेम आपण बघतो आहोत.